आज कोबी वडे बनवायचं ठरवलं होतं. कोबी घरात खूप होता म्हणून आमच्या दीदीने कोबी फ्रीजमधून काढला आणि कोबी वड्याचं बनवण्याचं ठरवलं. छान हा मोठा कोबी घेतला, तो बारीक दिसू लागली. छोटीशी आहे, पण तिला स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे. नवीन नवीन पदार्थ तिला बनवण्याची सवय आहे. लहान वयापासूनच ती सर्व ही कामं करत असते आवडीने. मग आज तिनं ठरवलं की आपण कोबी वडे बनवू. मग ते कोबी तिने बारीक करून घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे रिक्षातून. आणि किसून झाल्यानंतर तिने एका पातेल्यामध्ये गॅस कोबी घेतला. कोबी होता गावावरून आलेला. आणि तिनं आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर फ्लावर घेतलेला आहे, मैदा घेतलेला आहे. त्यानंतर तिनं हळद ही घेतलं, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आणि जरा तिखट असावं टेस्ट त्या बारीक टाकून घेते. चिरलेली मिरची टाकून घेते, पण ती मिरची जास्त होईल असं तिला वाटत नाहीये, म्हणून ती सर्व चिरलेली टाकून घेते. तिखट झालं तर तिलाच खायचं आहे, तिखट झालं तर सर्वांनी खायचं आहे असं तिचं म्हणणं आहे. फर्स्ट टाइम ती बनवत आहे. चवीनुसार मीठ त्याच्यात मिक्स केलेलं आहे तिने. बनवत आहे मस्त की ती मळून घेते. आता जे मिक्स केलेलं विदाउट पाण्याचं मळून घेताना ती काहीतरी माहिती सांगत होती तसं. त्याच्यानंतर आपला छोटूमध्ये आला हळद टाकण्यासाठी. लाल झाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून आमचा छोटूनं मस्तपैकी हळद मिक्स केली त्याच्यामध्ये. मस्तपैकी ती छोट्या छोट्या लहान हाताने मीठ मळून घेत आहे. छानसं मळून घेत आहे. मळता मळता एवढं तिनं भारी छानसं मळलेलं आहे, गोल गोल असं तिनं हे पण करून दाखवलं आम्हाला. आता